त्या बाईचा फोन आला परत त्या नवीन नंबरवर. मी उचलला. मी उचलल्यानंतर मला म्हणली त्यांचं नाव घेतलं, ते कुठे आहेत. मी सांगितलं झोपले. तुम्ही कोण? मला म्हणजे तू कोण बोलते? म्हणलं मी बायको बोलते त्यांची. म्हणे मी बायको आहे त्यांची. मग मी कोण आहे? मग म्हणजे ऑलरेडी त्यांना बायको आहे, मग माझ्यासोबत का लग्न करून मला आणलं? मग मी त्याला लगेच उठवलं, बायकोचा फोन आलाय तुमच्या, मग मी कोण आहे? तिथंच माझं तोंड दाबलं त्यांनी. तोंड दाबला. ही गोष्ट जर बाहेर गेली, कोणाला सांगितलं तर जीव घेईल म्हणलं तुझा. काय मी सांगतो, ती बाई रिलेशन मध्ये होती माझ्यासोबत. तिचे 2 मुलं, तिचा नवरा वारलेला आहे, तिचे 2 मुलं मी सांभाळत होतो. पण तिला न सांगता मी लग्न केलेलं आहे, त्यामुळे ती ही गोष्ट एक्सेप्ट करत नाहीये. ह्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्यात की ती पण एक प्रकारे बायकोच आहे त्याची, म्हणजे तिलाही सांभाळावं लागते त्याला, कारण जिम्मेदारी घेतली यांनी. म्हणलं ठीक आहे, मग माझी जिंदगी का बरबाद केली तू? माझं आयुष्य का खराब केलं? तुझं ऑलरेडी होतं, मग तिच्याशीच लग्न करायला काय झालं? पण हा म्हणला नाही, घरच्यांना मान्य नसतं झालं, कारण मी बिन लग्नाचा होतो, कुवारा होतो, आणि तिचं ऑलरेडी 2 पोरं होते, ते एक्सेप्ट नसते केले घरच्यांनी माझ्या. त्याच्यामुळे मी तिला साईडला ठेवलं, तुला सांभाळीन म्हणलं, आणि मी घरच्यांच्या मर्जीने. मुळात मी माझ्यासाठी लग्न नाही केलं म्हणलं. मला तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये, मी स्वतःसाठी लग्न केलेलंच नाहीये. आई आणि ते सगळे घरचे मागे लागले होते लग्न कर म्हणून मी लग्न केलेले, नाही तर मला लग्नच करायचं नव्हतं. बरं ठीक आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी मी कसं तरी हे केलं की आले माझ्या नशिबाला आता ते. पण मी एक डोक्यात ठेवलं,